नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत रक्षाबंधनाची पौराणिक कथा. रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत भावनिक, स्नेहपूर्ण आणि पवित्र उत्सव आहे. या सणामध्ये रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नात्याची गाठ. त्यामुळे रक्षाबंधनाचा अर्थ प्रेमाने बांधलेल्या संरक्षणाचे वचन असा होतो. या दिवशी बहीण भाऊच्या उजव्या मनगटाला राखी किंवा रक्षासूत्र बांधते. राखी बांधताना बहिणीच्या मनात भावाच्या सुख समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना असते. बदल्यात भाऊ तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. श्रावण महिना हा पावसाळ्याचा मधला महिना असतो, जो भारतीय कृषी व सांस्कृतिक जीवनात विशेष महत्त्वाचा मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्णत्वात जातो आणि हा दिवस धार्मिक विधीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. रक्षाबंधन हा केवळ एक धार्मिक सण नसून भावनिक बंधाचा उत्सव आहे. भाऊ तिचा संरक्षक, आधारवड आणि जीवनातील संकटात उभा राहणारा साथीदार. बहीण त्याच्या आयुष्यातील प्रेम, काळजी आणि मायेचा स्रोत. राखी म्हणजे केवळ एक रंगीत दोरा नाही, तर ती भावंडांच्या नात्यातील विश्वास, वचनबद्धता आणि प्रेम याचे प्रतीक आहे. राखी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. रेशीम दोरी, मणी, मण्यांनी सजवलेल्या राख्या, साध्या पिवळ्या कुंकू लावलेल्या दोऱ्या, आजकाल तर चांदी सोन्याच्या राख्याही लोकप्रिय आहेत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाशी काही पौराणिक कथा जोडलेल्या असतात. रक्षाबंधनाच्याही विविध आख्यायिका आहेत. इंद्राणी कथा. प्राचीन काळी देव दानव युद्ध सुरू होते. राजा बलीने दानवाच्या सैन्याचे नेतृत्व करत इंद्रावर हल्ला चढवला. युद्धात इंद्र पराभवाच्या उंबरठ्यावर असताना त्याची पत्नी इंद्रायणीने एक पवित्र सूत्र मंत्रोच्चाराने तयार करून त्याच्या मनगटावर बांधले. त्या पवित्र सूत्राच्या शक्तीने आणि तिच्या प्रार्थनेच्या परिणामाने इंद्राला नवचैतन्य लाभले आणि तो युद्धात विजयी झाला. या घटनेतून रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. श्रीकृष्ण द्रौपदी कथा. महाभारतातील एक प्रसिद्ध प्रसंग. शिशुपाल वधाच्या वेळी श्रीकृष्णाच्या बोटाला चाकू लागला आणि रक्त वाहू लागले. द्रौपदीने आपल्या साडीचा कापड फाडून त्याच्या बोटाला बांधले. तिच्या त्या प्रेमळ कृत्याने प्रभावित होऊन कृष्णाने तिला कायम रक्षण करण्याचे वचन दिले. नंतर कुरुसभेत द्रौपदीचे शिरहरण होत असताना कृष्णाने तिचे रक्षण केले. हेच रक्षाबंधनाच्या भावनेचे उत्तम उदाहरण. राजा बली व विष्णू कथा. वामन अवतारात भगवान विष्णूने बलीराजाकडे 3 पावलात भूमी मागितली. बलीने मान्य केल्यावर विष्णूने त्याला पाताळ लोकात पाठवले, पण बलीच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याच्यासोबत राहू लागला. लक्ष्मी देवीला त्याचे दुःख झाले. तिने बलीला राखी बांधून भावाच्या नात्याची गाठ बांधली आणि विष्णूला परत वैकुंठात आणले. या कथेतून राखीच्या भावंडाविषयी भावनिक स्नेहबंध वाढवण्याचा संदेश मिळतो. अलेक्झांडर पोरस कथा. इतिहासातील एक मनोरंजक घटना. मॅसेडोनियन राजा अलेक्झांडर भारतावर आक्रमण करताना पोरस राजाशी भिडला. पोरसची पत्नीने अलेक्झांडरला राखी पाठवून आपले रक्षण करण्याची विनंती केली. युद्धात पोरसला पकडल्यावरही अलेक्झांडरने त्याच्या बहिणीला वचनातून सोडवले. भारतातील विविध प्रांतातील रक्षाबंधनाच्या प्रथा. भारत हा विविध संस्कृती, भाषा आणि परंपरांचा देश असल्याने रक्षाबंधन प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. उत्तर भारत. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान या राज्यात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होतो. बहिणी पहाटे स्नान करून व्रत धारण करतात. घरातील पूजास्थानी भगवान गणेश, श्रीकृष्ण किंवा कुलदेवतेची पूजा होते.
भाऊला कुंकू अक्षदा लावून राखी बांधली जाते आणि गोड खाऊ घालतात. भाऊ भेटवस्तू, पैसे किंवा कपडे देतो. महाराष्ट्र नारळी पौर्णिमा. महाराष्ट्रात रक्षाबंधनाचा दिवसच नारळी पौर्णिमा म्हणून साजरा होतो. मासेमारी करणारे कोळी समुद्र देवतेची पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात. महिलाही या दिवशी राखी बांधतात, पण समुद्रपूजा आणि नारळ अर्पण ही वैशिष्ट्ये आहेत. समुद्रावर मासेमारीच्या हंगामाची सुरुवात याच दिवसातून होते. गुजरातमध्ये हा दिवस पवित्र एकादशी आणि श्रावणी उपकर्म यासोबत जोडलेला असतो. ब्राह्मण वर्गातील लोक याच दिवशी यज्ञोपवीत बदलतात. राखी बांधण्याची प्रथा इथेही आहे आणि ती भावंडांबरोबर मित्रमैत्रिणींमध्येही केली जाते. दक्षिण भारत. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक रक्षाबंधन अवनी, कविट्टम किंवा श्रावणी म्हणून ओळखले जाते. या दिवशी वेद पाठ करणारे ब्राह्मण आपला जनेऊ बदलतात. शिष्य गुरुला राखी किंवा पवित्र सूत्र बांधतात. काही ठिकाणी भावंडात राखी बांधण्याची प्रथा आता वाढली आहे. नेपाळ. नेपाळमध्ये हा उत्सव जौने पौर्णिमा म्हणून साजरा होतो. लोक गंगाजळ मिसळलेल्या पाण्यात स्नान करतात. पुजारी लोकांच्या हातात दोर जनेऊसारखा बांधतात. तो पुढच्या वर्षी नदीत विसर्जित केला जातो. भावंडात राखी बांधण्याची प्रथा इथेही आहे. रक्षाबंधनाचे धार्मिक विधी. श्रावण पौर्णिमेच्या सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरी किंवा पिवळसर वस्त्रे परिधान करावीत. पूजा करण्यापूर्वी संकल्प करावा. भावाच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. पूजेसाठी लागणारे साहित्य. थाळी आरतीसाठी कुंकू, अक्षदा, हळद, राखी, रक्षासूत्र, गोड खाऊ, लाडू, पेढे, दीप, अगरबत्ती, फुलं, पाण्याचा कलश. भाऊला समोर बसावे. उजव्या हातात कुंकू अक्षदा लावून आरती करावी. उजव्या मनगटाला राखी बांधावी. गोड खाऊ द्यावा. भाऊ बहिणीत भेटवस्तू द्यावी. श्रावण पौर्णिमेचे खगोलशास्त्रीय महत्त्व. श्रावण महिन्यात सूर्य सिंह राशीत तर चंद्र मकर राशीत असतो. या दिवशी चंद्र पूर्णत्वास पोहोचतो, त्यामुळे समुद्राची भरती ओहोटीवर प्रभाव वाढतो. पावसाळ्याच्या मध्यावर येणारी ही पौर्णिमा शेती, जलसंपत्ती, मासेमारी यासाठी शुभ मानली जाते. मंत्रोच्चार, संकल्प आणि धार्मिक कर्मकांडे या काळात विशेष फलदायी मानले जातात. रक्षाबंधन केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून समाजातील परस्पर प्रेम, विश्वास आणि जबाबदारी वाढवणारा सण आहे. बहिणी आणि भावामध्ये जीवनभराच्या नात्याची जाणीव वाढते. भाऊ बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन देतो, तर बहीण भावाच्या आरोग्याची प्रार्थना करते. एकत्र सण साजरा केल्याने नात्यांमधील जवळीक वाढते. शहरात किंवा परदेशात राहणारे भावंडेही या दिवशी घरी येण्याचा प्रयत्न करतात. केवळ रक्ताच्या नात्यामध्येच नव्हे तर दत्तक, मैत्री किंवा शेजार धर्मातही राखी बांधली जाते. यामुळे समाजात एकमेकाबद्दल आदर आणि विश्वास वाढतो. भारताच्या प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी आणि प्रथांनी हा सण साजरा केला जातो, पण उद्देश एकच, प्रेम आणि संरक्षण. राख्या बनवण्यात स्थानिक कारागीर, स्त्रिया, लहान उद्योग मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. यामुळे पारंपरिकता, कला टिकून राहते. अनेक लोकगीते, भावगीतांमध्ये भाऊ बहिणीच्या नात्याचे वर्णन असते. मुली माहेरी येतात, घरात गोडधोड बनवले जाते, उत्सवाचे वातावरण तयार होते. परदेशात राहणारे भारतीय ऑनलाईन राखी पाठवतात. व्हिडिओ कॉलवर राखी बांधण्याची भावना जिवंत ठेवली जाते. अनेक महिला सैनिक, पोलीस, डॉक्टर, समाजसेवक यांना राखी बांधतात. शाळांमध्ये मुलांना, मित्रांना राखी बांधून भाईचारा पसरवण्याचा कार्यक्रम होतात. आजकाल बिया लावता येणाऱ्या इको फ्रेंडली राख्या लोकप्रिय आहेत. यामुळे सणासोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश मिळतो. यमदेव आपल्या बहिणीच्या यमुनेकडे अनेक वर्षे गेले नाहीत. यमुनेने भावाला येण्यासाठी निमंत्रण दिले. जेव्हा यम
यमुनेकडे गेले. तिने त्याच्या हाताला राखी बांधली. भावाच्या प्रेमाने प्रसन्न होऊन यमाने तिला अमरत्वाचे वरदान केले. संत कबीरांची राखी. कबीर पंढरीच्या यात्रेला निघाले असता एका विधवेने त्यांना राखी बांधली. कबीरांनी तिला बहीण म्हणून आयुष्यभर मदत केली. रक्षाबंधन हा केवळ दोरा बांधण्याचा सण नाही, तर तो विश्वास, नातेसंबंध, जबाबदारी आणि प्रेमाचा उत्सव आहे. तो आपल्याला सांगतो की नाती ही फक्त रक्षाबंधनाने नव्हे तर मनाने जोडली जातात. हा सण समाजातील एकतेचा संदेश देतो आणि आपल्याला आठवण करून देतो की बंधन प्रेमाचे असते, संरक्षण जबाबदारीचे असते आणि दोन्ही मनातून निभावले जाते. आपण माझी रक्षाबंधनाची पौराणिक कथा शांत चित्ताने ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.